सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल सानिका देवळी ऑफिशियल. सो आजचा व्हिडिओ असा असणार आहे की आम्ही आज बनवणार आहोत चिकन 65. सो सात्विक, तुला आवडते ना चिकन 65? हां, आता सात्विक, मी आणि आकाश आम्ही बनवणार आहोत चिकन 65. आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. हे असं चिकन असं बारीक करून घ्यायला लागलं आकाश. सो यासाठी लागणार आहे चिकन 65 साठी लिंबू, दही, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, अंडी, फूड कलर, चिकन 65 मसाला, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि वरून खायला कोबी. आणि मग मसाले म्हटला तर जिरेपूड, लाल मिरची, धनेपूड असे काही मसाले लागणार आहेत. सो आधीच्या व्हिडिओना मला जसा तुम्ही सपोर्ट केला होता असं त्याचप्रमाणेच मला जर सपोर्ट केला तर मी रेग्युलर व्हिडिओ बनवत जाईन, कारण की खूप गॅपनंतर मी व्हिडिओ पोस्ट करत आहे. सो त्याला काही रिझन होतं, ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि रेसिपी नक्की ट्राय करा हा. आणि व्हिडिओ मी करत असल्यामुळे आकाश बनवायला लागला आहे. आणि तसं मला पण येतं आहे, नाहीतर आणि कमेंटमध्ये तुम्ही म्हणशीला की तुझा ब्लॉग आहे आणि 65 आकाश बनवायला लागला आहे. तसं काय नाही आहे. मध्ये आता लिंबू पिळून घेतलेला आहे, लसूण पेस्ट. मग यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे बिते. यामध्ये आलं लसूण पेस्ट, धनपूड, गरम मसाला हे सगळं काही घालायचं आहे. मिरेपूड आणायची राहिली होती तर त्यामुळे त्याला खलबत्त्यात शिजून आता मिरेपूड घालणार. आता व्लॉगमध्ये सात्विक असल्यामुळे व्लॉग बघायला तर खूप मजा येणार आहे. तुझी कंबर हे सांड शेकी शेकी शेसी शेसी नाही शेकी शेकी म्हणते. सो आता या चिकनमध्ये धनेपूड, मिरेपूड, गरम मसाला, मीठ प्लस कढीपत्ता बारीक चिरून आणि काय घातलं, हे सर्व काय गरम मसाले त्यांनी घालून झालेले आहेत. आता यामध्ये चिकनचा मसाला टाकणार आहे. काय झालं, तू इथं का बसलायस? खाली उतर, खाली उतर पहिला. आता बघा कसा उडी मारतोय. आय शाबाश. आता एकीकडे तेल तापवायला ठेवलंय आणि मग यामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलेलं लाल बुक्का टाकायचा राहिलेला, मग तो प्लस अंड एक टाकले आणि दही. आता हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं. हा बघा चोर काय करते हळूच. हा काय करायला उठ तर पटकन बाहेर. मस्त असा बुक्का टाकल्यावर असा मस्त कलर येतोय. आता यामध्ये अर्धा किलो चिकनला 4 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ टाकणार. 3 झाले ना, 3 आणि 1 4. आणि तांदळाचं पीठ किती? 2 चमचे. आता हा करायला म्हणताना ह्यालाच प्रमाण व्यवस्थित माहिती आहे. मी करत असते ते मला माहिती असतं. आणि आकाशच्या डोळ्याला रांजणवाडी उठल्यामुळे एक डोळा त्याचा सुजलाय. इकडं बघूया, हे बघा. त्यामुळं आता गब्बर दिसायला लागलाय, एका डोळ्यावर पट्टी. आता हे असं जरा असं मीडियम बॅटर बनवून भरपूर तेलामध्ये असं तळायचे. हे काय सांगायची गरज नाही खरं. आणि फायनली 65 सेम बाहेरची विकत आणल्यासारखे दिसतात का नाही? मग तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की खूप दिवसानंतर आम्ही सारखं बनवतो पण ब्लॉग खूप दिवसानंतर बनवला आहे. बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा घरात बनवलेलं कधी पण चांगलंच. अर्धा किलोमधलं पावशेर चिकन तर आमचं आतल्या खोलीमध्ये हळूच असं खाऊनच संपून जाते. आणि त्यात मी पण असते बरं का. मला तर काय राहवलं नाही. आता मी आतल्या खोलीमध्ये टेस्ट करून बघितली, मग वाव काय भारी बनवले चिकन. याचं क्रेडिट तर आकाशला जातं. आणि इथे पहा आमचा सिम्बा कसा चिकनच्या वासानं तळमळायला लागलाय. ओ माय गॉड, ओ माय गॉड. नाही नाही. सो हे एवढं भरून ताट चिकन झालेलं अजून इतानी आहे. तर अर्धा किलोमध्ये भरपूर होते चिकन. तर आम्हाला 5 जणांसाठी हे भरपूर आहे.
सो ही सिंपल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी असेच काहीतरी रेसिपीचे व्हिडिओ ब्लॉगमधून तुम्हाला नक्की पोचवत जाईन. सो थँक्यू अँड बाय बाय.